नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका सूर्यवंशी, कन्सल्टंट डर्मॅटोलॉजिस्ट ॲट श्री सिद्धिविनायक स्किन क्लिनिक नांदेड. आज आपण त्वचेच्या रेअर पण गंभीर आजाराबद्दल माहिती घेणार आहोत. पेम्पिगस वल्गॅरिस हा एक ऑटोइम्यून वेसिकुलस डिसऑर्डर आहे. हा आजार वयाच्या 40 ते 7 वयोगटात दिसून येतो. हा आजार महिलांना आणि पुरुषांना दोघांनाही होऊ शकतो, बट is more common in female as compared to male. ह्या आजारामध्ये डेस्मोग्लिन 1 आणि डेस्मोग्लिन 3 यांच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार होतात. डेस्मोग्लिन 1 आणि 3 हे सेल टू सेल अडेजन करिता रिक्वायरमेंट असते. अँटीबॉडी फॉर्म झाल्यामुळे डेस्मोग्लिनचं फंक्शन लॉस होते, त्यामुळे सेल टू सेल सेपरेशन होते. त्याला अखॅन्थोलायसिस असं म्हणतात. अखॅन्थोलायसिस झाल्यामुळे लहान लहान पाणी भरून फोडे येतात. ह्या आजारामध्ये प्रामुख्याने आणि सर्वात आधी तोंडामध्ये फोडे येतात आणि जखमा होतात. त्या वेदनादायक जखमा असतात, त्यामुळे खायला, पियायला किंवा बोलायला त्रास होतो. त्यानंतर शरीरावरती पाणी भरून फोडे येतात. ते फोडे नाजूक असतात आणि सहज फुटून जातात. ते फुटल्यानंतर लालसर वेदनादायक जखमा होतात. त्या जखमाची भरून येण्याची टेंडन्सी खूप कमी असते. ह्यामध्ये निकोल्स्की साईन पॉझिटिव्ह असतो, म्हणजेच थोडं प्रेशर दिलं किंवा घर्षणामुळे स्किनच्या वरच्या लेअर निघून जातो. हे डिसीज डायग्नोज करण्याकरिता आपण झँक स्मेअर करतो. झँक स्मेअरमध्ये क्लासिकली अखॅन्थोलायटिक सेल असतात. त्याबरोबर स्किन बायोप्सी केल्यात सुप्राबेसल स्प्लिट्स दिसतो, टॉम्बस्टून अपीअरन्स असतो आणि अखॅन्थोलायटिक सेल दिसतात. डायरेक्ट इम्युनोफ्लोरेसनमध्ये अँटीबॉडी डिपॉझिट झाल्यामुळे फिशनेट पॅटर्न दिसतो. डेस्मोग्लिन 1 आणि डेस्मोग्लिन 3 यांच्या अगेन्स्ट आपण अँटीबॉडी इलायझा किंवा इनडायरेक्ट इम्युनोफ्लोरेसन यांनी डिटेक्ट करू शकतो. पेम्पिगस वल्गॅरिसचं मेनस्टे मॅनेजमेंट हे ओरल कॉर्टिकोस्टेरॉइड आणि रिटुक्झिमॅब आहे. ओरल कॉर्टिकोस्टेरॉइड स्टार्ट करण्याअगोदर बेसलाईन इन्व्हेस्टिगेशन करणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये कंप्लीट हिमोग्राम, सिरम इलेक्ट्रोलाइट, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, रँडम ब्लड शुगर, व्हायरल मार्कर इन्क्लुडिंग HbSAg, HCV, HIV, मॉन्टू टेस्ट आणि चेस्ट एक्सरे करून घेतो. स्किन रिजनवरती आपण कॉर्टिकोस्टेरॉइड क्रीम आणि अँटीबायोटिक क्रीम लावायला देतो. तोंडात कॉर्टिकोस्टेरॉइड जेल आणि क्लोरहेक्झिडिन माउथवॉश म्हणजेच अँटीसेप्टिक माउथवॉश देतो. ओरल कॉर्टिकोस्टेरॉइड हे मेनस्टे ऑफ मॅनेजमेंट आहे. ओरल कॉर्टिकोस्टेरॉइड आपण 0.5 to 2 mg पर kg देतो, डिपेंडिंग ऑन डिसीज सिव्हिरिटी. डिसीज खूप सिव्हिअर असेल तर कॉर्टिकोस्टेरॉइड हे आपण पल्स थेरपी फॉर्ममध्ये देतो. पल्स थेरपीमध्ये आपण डेक्झामेथासोन सायक्लोफॉस्फामाइड पल्स थेरपी किंवा डेक्झामेथासोन अझाथायोप्रिन पल्स थेरपी देतो. यंगर एज असेल तर आपण अझाथायोप्रिन प्रिफर करतो. ओल्डर एज असेल, मॅरिड असेल तर आपण सायक्लोफॉस्फामाइड देतो. स्टिरॉइड लॉंग टर्म दिलं की साईड इफेक्ट होतात, त्यामुळे स्टिरॉइड स्पीडिंग एजंट देणं गरजेचे असते. त्यामध्ये आपण अझाथायोप्रिन, सायक्लोफॉस्फामाइड किंवा मायक्रोफिनोलेट मोफिटिल देतो. नाउडेज रिटुक्झिमॅब इज कन्सिडर्ड मेनस्टे और फर्स्ट लाइन ऑफ थेरपी. रिटुक्झिमॅब हे मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे अगेन्स्ट CD20 सेल. रिटुक्झिमॅब आपण ओरल कॉर्टिकोस्टेरॉइड आणि इम्युनोसप्रेसिव्ह थेरपी बरोबर कंबाईन करू शकतो. त्याबरोबर अदर ऑप्शनमध्ये IVIG, प्लाझ्माफेरेसिस, इम्युनोऑब्झॉर्प्शन. हे तोंडात फोडे येत असतील व वेदनादायक जखमा तयार होत असतील आणि स्किनवरती पाणी भरून फोडे येत असतील आणि फोडे फुटल्यामुळे लालसर, ओलसर, वेदनादायक जखमा होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्वचारोग तज्ज्ञांच्या वेळेवर सल्ला घ्या व योग्य उपचार सुरू करा. अशा स्किन रिलेटेड माहितीकरिता मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.